श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, मी तुमचं आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करत अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते व आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा भक्तांनो, आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत. आपण सगळेच स्वामींची सेवा करत असतो. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण, श्रवण तसेच स्वामी समर्थ या महामंत्राचा जप अशा आपण महाराजांच्या बऱ्याच सेवा करत असतो. आणि त्यात सर्वात विशेष सेवा म्हणजे 11 गुरुवारचे व्रत. जर स्वामी महाराजांचे तुम्ही 11 गुरुवारचे व्रत केले तर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल किंवा ज्या फलश्रुती तुमची जी काही असेल ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतात. परंतु आपण हे दररोज सेवा करत असतो, परंतु गुरुवारी आपल्याला अशा काही विशेष सेवा करायच्या असतात. कारण गुरुवार हा महाराजांचा वार असतो, म्हणून आपल्याला गुरुवारी स्वामी महाराजांची विशेष अशी सेवा करायची असते. आणि विशेष अशी सेवा केली की महाराज आपल्याला त्याचे फळसुद्धा विशेष असेच देतात. तर बघा भक्तांनो, गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे स्नान वगैरे झाल्यानंतर आपण सर्वात प्रथम देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर आता बघा, गुरुवार हा एक महालक्ष्मीचा सुद्धा वार आहे. परंतु गुरुवारी कोणत्याही स्त्रीने आपले केस धुवायचे नाहीत, कारण गुरुवारी केस धुणे हे अशुभ आहे. जर तुम्हाला महिलांना केस धुवायचे असतील तर ते केस धुण्यासाठी उत्तम वार म्हणजे शुक्रवार. महिलांनी नेहमी शुक्रवारी केस धुवावेत, गुरुवारी चुकूनही केस धुवू नयेत. आता काही भक्तांचा गुरुवारी उपवास असतो. जर तुम्हाला उपवास करता येत असेल तर उत्तमच, परंतु काही शारीरिक अडचणीमुळे जर उपवास होत नसेल तरी काही हरकत नाही. मग गुरुवारी आपल्याला देवपूजा करून उंबरठ्याचे सुद्धा पूजन करायचे आहे. सर्वात प्रथम आपल्याला उंबरठा स्वच्छ करून उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायचे आहे. हळदीचे लेपन लावल्यानंतर त्यावरती फुले, गंध, अक्षता या वाहवायच्या आहेत. आता देवपूजा आणि उंबरठ्याचे पूजन झाल्यानंतर आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे. कारण गुरुवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे, परंतु ज्या घरात महाविष्णूंची पूजा होते तेथेच लक्ष्मी वास करते. म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यांना पिवळ्या कलरचे फूल वाहायचे आहे. तसेच प्रसादसुद्धा तुम्ही पिवळा म्हणून ठेवू शकता. आता हे झालं गुरुवारचे पूजा. आता महाराजांची पूजा कोणती करायची ते आपण पाहूयात. आता जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर, किंवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि स्वामी महाराजांचा फोटो तरी असावाच, फोटो नसेल तर तुम्ही एक तरी फोटो बाजारातून नक्कीच विकत घ्यावा. महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरात असणे हे आवश्यकच आहे. त्या मूर्तीला अगोदर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे. तसेच जेव्हा तुम्ही त्याच्यावरती पाणी घालत असाल मूर्तीवर, तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचे आहे. त्याच्यानंतर पंचामृताने त्या मूर्तीला स्नान घालायचे आहे. स्नान घातल्यानंतर त्या मूर्तीला गंध, अक्षता लावून त्यांच्या ठिकाणी प्रतिष्ठा करायची आहे. ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला चाफ्याच्या फुलांचा एक हार बनवायचा आहे. तो हार महाराजांच्या गळ्यात घालायचा आहे. त्यानंतर आता आपण दररोज म्हणजे जे स्वामी सेवेकरी आहेत ते दररोज स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय दररोज वाचायचेच असतात. म्हणजे ते कंपल्सरी आपण वाचायचेच दररोज 3 अध्याय. असे 3 अध्याय वाचलेत की तुमचं एका आठवड्यामध्ये एक संपूर्ण पारायण पूर्ण होऊन जातं. तसेच दररोज 1 माळी तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. हे 3 अध्याय आणि 1 माळी जप हे आपण दररोज नित्यनियमाने करतच असतो. परंतु गुरुवारी आपल्याला महाराजांची पूजा करून झाल्यानंतर, त्यांना फुलं, अक्षदा वाहून झाल्यानंतर हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण 21 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये ह्या पूर्ण 21 अध्यायांचे आपल्याला वाचन करायचे आहे. तसेच हा एक पारायण एका दिवसात आपल्याला पूर्ण करायचे आहे. आता हे 21 अध्याय, परंतु हे खूप छोटे छोटे अध्याय आहेत. आता त्याला वेळ किती लागतो? त्याला फार तर फार 1 तास ते 1.25 तास इतकाच वेळ जातो. मग इतका वेळ आपण आपल्या महाराजांना नक्कीच द्यावा.
आणि हे पूर्ण एक पारायण गुरुवारचे पूर्ण एका दिवसात करावे। त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे, महाराजांची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करायचा आहे। तसेच आपल्याला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे। आता तारक मंत्र तुम्हाला जर 1 माळी होत असेल तर ठीक, किंवा मग एकदाच म्हणा। जर तुम्हाला गुरुवारी उपवास करता येत असेल तर उत्तम, किंवा काही अडचणीमुळे जर नाही जमले तरी काही हरकत नाही। आणि महाराजांची सर्वात आवडती प्रिय सेवा म्हणजे त्यांचे नाम घेणे, त्यांचा जप करणे। तुम्ही महाराजांची माळेवरती जप करू शकता। जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही धान्याचे 108 दाणे घेऊन त्याप्रमाणे देखील जप करू शकता, किंवा मग एक अगरबत्ती लावायची, देवापुढे एक अगरबत्ती लावायची आणि ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जप देखील करू शकता। तर पहा भक्तांनो, गुरुवारी महाराजांची ही सेवा न चुकता सर्वांनी करा। मग बघा, महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून तारतील आणि ते तुमच्या सदैव पाठीशी उभे राहतील। कारण स्वामी नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आता स्वामींना नैवेद्य काय द्यावा? स्वामींना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू। मग तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही बेसनाचे लाडू महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता, किंवा मग जर तुम्हाला जसं जमतच नसेल तर तुमच्या घरी जे काही साधं आहे ते तुम्ही देखील महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता। कारण महाराजांना भक्ताची फक्त खरी भक्तीच हवी असते, बाकी त्यांना त्यांच्याकडून काहीही अपेक्षित नसते। जर तुमची भक्ती खरी असेल आणि तुम्ही जे काही महाराजांना अर्पण करणार आहात ते पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने अर्पण केलं तर ते स्वामींना नक्कीच आवडेल आणि स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत। असे माझे स्वामी आहेत। आपले स्वामी हे नेहमी आपली राखण करतात। आपण सर्वच जण महाराजांची लेकरं आहोत। एक आई आपल्या मुलाला कशी पदराआड घेते तसेच स्वामी देखील आपल्यावर त्यांचं कृपाछत्र कृपाहस्त नेहमीच ठेवत असतात। म्हणून महाराजांचे नाम नक्कीच घ्या। दररोज 1 माळी जप तरी तुम्ही नक्कीच करा आणि त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत या परमपवित्र अशा ग्रंथातील 3 अध्याय दररोज पठण करा। हे 3 अध्याय पठण करण्यासाठी जास्तीत जास्त 10 मिनिटे पण कालावधी लागत नाही, ते कमी वेळात होतं। म्हणून तुम्ही स्वामींना दररोजची 10 मिनिटे नक्कीच देऊ शकता। कितीही कामं असली तरीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा हे सर्वात मुख्य काम आहे आणि हे न विसरता दररोज जर तुम्ही कराल तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत। श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, अशा प्रकारे तुम्ही गुरुवारची आणि दररोजची स्वामींची सेवा करून पहा। तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी अडचण असू दे, कितीही मोठं अशक्य काम असू दे, बघा ते शक्य नक्कीच स्वामी करून दाखवतील। विश्वास ठेवा, कारण स्वामी म्हणतातच की भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींच्या या वचनावर विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा आणि सेवेकरी बना। कारण जेव्हा आपण स्वामींची सेवेकरी बनतो तेव्हा आपल्याला आपल्या नशिबात नसलेल्या देखील गोष्टी सहजपणे मिळून जातात आणि तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत ते स्वामी नक्कीच तुम्हाला देऊत अशी मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। भक्तांनो, जर तुम्हाला ही माहिती आणि स्वामींचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। आपण जपमाळेवरती तर श्री स्वामी समर्थ सहजच म्हणू शकतो, परंतु जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असे टाईप करतो तेव्हा ते पूर्ण मनाने आणि अंतर्भावाने ते आपल्याकडून टाईप केले जाते। कारण तेव्हा आपल्या डोक्यात फक्त श्री स्वामी समर्थ असंच टाईप करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही जपमाळ ओढता तेव्हा देखील मनामध्ये दुसरे कोणतेही विचार न येता फक्त श्री स्वामी समर्थ या नामाकडेच ध्यान द्या आणि तसाच जप करा। भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा। स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया। श्री स्वामी समर्थ।
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.